हॅलो स्टुडंट, प्रॅक्टिस सेट 2.6 चा 6 क्वेश्चन. 5 क्वेश्चन ऑलरेडी आपण बघितलेले आहेत प्रिव्हियस व्हिडिओज मध्ये. 6 क्वेश्चन काय दिले आहे पहिले तो समजून घेऊया, त्यानंतर मग कंडिशन वरून इक्वेशन बनवावे लागेल. कसे बनवायचे ते एक्सप्लेन करेल. काय दिले क्वेश्चन? मिस्टर कसम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्थन पॉट. मिस्टर कसम यांचा एक छोटासा बिझनेस आहे. कशाचा बिझनेस आहे? अर्थन पॉटचा, म्हणजे मातीचे भांडे बनवायचा. ठीक आहे, मातीचे भांडे माहिती आहे सर्वांना. माठ असेल, सुरई असेल किंवा कुठल्याही प्रकारचे मातीचे भांडे, अर्थन पॉट्स बनवायचा बिझनेस आहे. ही मेक्स सर्टन नंबर ऑफ पॉट ऑन अ डेली बेसिस. काय करतात ते? काही सर्टन नंबर ऑफ, किती बनवतात हे माहिती नाही, काही पॉट्स एक फिक्स ठरलेलं आहे तेवढे पॉट्स ते डेली बेसिसवर बनवतात, म्हणजे रोजचे बनवतात. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज, मग एक पॉट प्रत्येकी ईच पॉट, प्रत्येक पॉट बनवायसाठी त्यांना बनवायचा किती खर्च येतो तर तो दिलेला आहे ₹40 मोर. ₹40 ₹40, ₹40 खर्च नाही येत. ₹40 मोर, ₹40 जास्त येतात कोणापेक्षा? दॅट 10 टाइम्स द नंबर ऑफ पॉट्स. नंबर ऑफ पॉट्स जे असेल त्याच्या 10 टाइम्स केले आणि ₹40 ऍड केले, तेवढा खर्च. तर त्यानंतर कोणता वर्ड आलेला आहे? नंबर ऑफ पॉट्स. ओके, त्यानंतर जनरली आपण एक्स कोणासाठी घेतो तुम्हाला सांगितलं आहे, कन्फ्युज व्हायचं काहीच कारण नाहीये. त्यानंतर जो आलेला आहे त्याच्यासाठी एक्स घेतो. तो इथे त्यानंतर काय आलेला आहे? नंबर ऑफ पॉट्स. तर आपल्याला याच्यावरून लक्षात आलंय की एक्स आपण कोणासाठी घेऊया? नंबर ऑफ पॉट्स साठी. ही मेक एक्स नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस. रोजचे तो एक्स पॉट्स बनवत असेल असं. देन काय दिले? ही मेक्स इन 1 डे, म्हणजे एवढे पॉट तो एका दिवसात बनवतो. इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज ₹600. ऑल पॉट्स म्हणजे जेवढेही पॉट्स बनवले, आपण सपोज करणार आहे एक्स पॉट्स बनवले, तर तेवढे पॉट्स बनवायचा प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे तेवढे पॉट्स बनवायला त्याला किती खर्च येतो, तर त्यांना किती खर्च येतो? ₹600 टोटल. ₹600 टोटल दिवसाचा खर्च आहे तेवढे एक्स पॉट्स बनवायसाठी. तो क्वेश्चन काय विचारलाय? फाइंड काय करायचंय? प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट, तर एक पॉट बनवायला किती खर्च येतो, अँड द नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे. पर मीन्स एक, तर एका दिवसाला ते किती पॉट्स बनवतात. नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स एका दिवसाला, म्हणजे दोन गोष्टी फाइंड करायच्या आहे. एक तर मिस्टर कसम एका दिवसाला किती अर्थन पॉट्स बनवतात, आणि दुसरं म्हणजे ते पॉट बनवायसाठी एका पॉटला किती खर्च येतो. पूर्ण पॉटला किती येतो ते दिलेलंच आहे आपल्याला 600. एका पॉटला किती खर्च येतो हे विचारलेलं आहे. ठीक आहे, तर क्वेश्चन क्लिअर झाला असेल. सॉल्व कसं करायचं? स्टार्टिंगला आपण एक्स लिहितो, कोणासाठी लिहाल? त्यानंतर काय? नंबर ऑफ पॉट्स, याच्यासाठी एक्स लिहूया. लेट मिस्टर कसम मेक्स, किती पॉट्स बनवतात? एक्स पॉट्स ऑन डेली बेसिस. एक्स पॉट्स डेली लिहिलं तरी चालेल. रोजचे किती पॉट्स बनवतात? एक्स पॉट्स. ओके, देन कंडिशन काय दिली आहे? कॉस्ट. ही मेक्स सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन अ डेली बेसिस. लिहिलं आपण एक्स पॉट्स. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट काय दिलं आहे बघा, किती दिलं आहे ते आपल्याला मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये लिहायचं आहे, कारण एक्झॅक्ट नंबर नाही दिला की एका पॉटची कॉस्ट ₹10 आहे किंवा ₹20 आहे किंवा ₹50 आहे, असा नंबर दिला का? नाही. एक रिलेशन दिलं आहे, तर मॅथमॅटिकल फॉर्म लिहूया. कसं लिहायचं आहे बघा, सिंपल आहे. अगदी जसं दिलंय मी तसं लिहिते. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट, तर तेच लिहिते मी. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट लिहिला. ठीक आहे, जसं इज साठी काय यूज करता? इज इक्वल टू. ओके, मग इज नंतरचं राईट साइडला लिहिता 40 मोर. तर मोर साठी कोणता सिम्बॉल यूज करायचा? ऑलरेडी फर्स्ट चॅप्टर लिनियर मध्ये वर्ड प्रॉब्लेम्सच्या आधी मी तुम्हाला कोणते वर्ड आले तर कोणते सिम्बॉल लिहायचे हे ऑलरेडी लिहून दिलं आहे. विसरले असेल तर एक वेळेस रिवाइज करा. ठीक आहे, मोर साठी कोणता सिम्बॉल सांगितला होता? 40 प्लस सांगितलं होतं. 40 मोर मीन्स प्लस 40. 40 लेस असते तर लेस असते तर -40. ओके, दॅट 10 टाइम्स. 10 टाइम्स मीन्स मल्टिप्लिकेशन होतो. ओके, 10 मल्टिप्लाइड बाय कोण? नंबर ऑफ पॉट. तर नंबर ऑफ पॉट किती आहे? एक्स आहे ना, एका दिवसाला किती पॉट बनवतात? एक्स. तर 10 × x मीन्स 10x. समजलं कसं आलंय?
अगदी सिंपल आहे. जे स्टेटमेंट दिलं होतं मी जसंच्या तसं लिहिलंय. इज मीन्स इज इक्वल टू ₹40 मोर मीन्स +40. ओके, देन 10 टाइम्स मीन्स 10 मल्टिप्लाइड बाय x. आता काय दिलंय, ही मेक्स इन वन डे इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज ₹600. काय दिलं आहे नेक्स्ट स्टेटमेंट, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ, हा काय होता एक इच पॉट म्हणजे प्रत्येकी एका पॉटचं होतं. आता आपल्याला ऑल पॉट्स दिलाय, सर्व पॉट्सचं एका दिवसाची प्रोडक्शनची कॉस्ट किती आहे, ₹600 आहे. हे सुद्धा दिलेलं आहे. मग याच्यावरून हे कॅल्क्युलेट करायचं आहे. तर फ्रॉम द गिवन कंडिशन काय लिहू शकतो आपण बघा, फ्रॉम दी गिवन कंडिशन, ह्या ज्या काही कंडिशन्स दिल्या आहेत ज्याच्यावरून आपण हे स्टेटमेंट लिहिलेले आहे. ओके, कंडिशन वरून लिहिले ना, तर याचं इक्वेशन कसं बनवायचं. आता एखाद्या वस्तू, एका जणाने समजा मिस्टर कसमनी काही वस्तू बनवल्या आहेत, टोटल त्याची कॉस्ट 600 आहे. आपल्याला किती पॉट्स बनवले हे माहिती आहे, माहिती आहे मीन्स इन टर्म्स ऑफ एक्स पॉट बनवले आहे, आणि एका पॉटची किंमत पण माहिती आहे. जर किती पॉट बनवले हे माहिती आहे आणि एका पॉटची किंमत पण माहिती आहे, तर आपण टोटल किती रुपये लागले हे कॅल्क्युलेट करू शकतो. फॉर एक्झाम्पल, सपोज समजण्यासाठी सांगते, सपोज एक पॉट 50 रुपीजचा होतो. ठीक आहे, आणि असे मिस्टर कसम यांनी सपोज 10 पॉट्स बनवले. ठीक आहे, एक पॉट 50 रुपीजचा होतो, असे 10 पॉट्स बनवले, किंवा एक पॉट सपोज 60 रुपीजचा होतो आणि असे 10 पॉट्स बनवले, तर टोटल किती रुपयाची कॉस्ट, टोटल प्रोडक्शन कॉस्ट काय राहील, किंवा टोटल ते पॉट्स किती रुपयांचे होतील. तर एका पॉटचे 60 रुपीज आहे, असे 10 पॉट्स आहे, तर कसं कॅल्क्युलेट करता, मल्टिप्लाय करता ना दोघांचं, किती येते 600 रुपीज. तर म्हणजे टोटल प्रोडक्शन कॉस्ट ही जी काय दिलेली आहे ती आपण कशी कॅल्क्युलेट करणार, या दोघांचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे किती पॉट बनवले आहे आणि एका पॉटची व्हॅल्यू किती आहे, नंबर ऑफ पॉट्स मल्टिप्लाइड बाय कॉस्ट ऑफ वन पॉट. ओके, तर सेम हे लॉजिक यूज करायचं आहे, जे जनरल ॲप्लिकेशन मध्ये आपण डेली लाईफ मध्ये पण अशा टाईपचे यूज करत असतो. तर जनरल ऍक्टिव्हिटी आहे ही की एका पॉटची किंमत एवढी आहे, तर एवढ्या पॉटची किती, तर टोटल कॉस्ट मिळते. तोच कन्सेप्ट यूज करायचा आहे. टोटल कॉस्ट ऑलरेडी दिली आहे. ओके, 600 टोटल कॉस्ट दिली आहे. कशी फाइंड कराल, नंबर ऑफ पॉट्स मल्टिप्लाइड बाय कॉस्ट ऑफ वन पॉट. ओके, नंबर ऑफ पॉट एक्स आहे, मल्टिप्लाइड बाय कॉस्ट ऑफ वन. बघा सेम लॉजिक यूज केलं ना, नंबर ऑफ पॉट 10, कॉस्ट ऑफ वन पॉट इक्वल टू 600. हा, तर सेम तसंच यूज केलंय. नंबर ऑफ पॉट आता 10 आहे हे माहिती आहे का आपल्याला, किती पॉट्स आहे ना, इथं पण आहे, आणि एक पॉट 60 रुपीजचा आहे असं थोडीच माहिती आहे, तर एक पॉट कितीचा आहे हे कंडिशन वरून समजलंय, ते लिहिलंय. ओके, तर या मेथडने करायचं आहे. सिंपल लॉजिक यूज केलंय, कोणतं, किती पॉट बनवले मल्टिप्लाइड बाय एका पॉटची व्हॅल्यू, किंमत, याचं मल्टिप्लिकेशन केलं तर टोटल कॉस्ट. बरं, हे इक्वेशन तर फॉर्म केलंय ना, इक्वल टू साइन आहे, इक्वेशन फॉर्म केलंय, बट स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही आहे, तर याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणावं लागेल. या दोघांची ऍडिशन होणार नाही, कारण एक्स वाल्याची ऍडिशन एक्स वाल्या सोबतच होते, हा एक्स वाला नाही आहे, ऍडिशन होणार नाही. मग दुसरं ऑप्शन काय आहे, ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन. ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन करूया, x इंटू 10x, 10x² साइन ॲज इट इज, x इंटू 40, 40x इक्वल टू 600. ओके, तर ब्रॅकेट मल्टिप्लाय केलंय, बाकी जसंच्या तसं ठेवलंय. स्टँडर्ड फॉर्म x² वाली टर्म, x वाली टर्म, आणि आता काय पाहिजे, कॉन्स्टंट. तर +600 या साईडला आला तर -600 इक्वल टू 0. x² वाली टर्म, x वाली टर्म, कॉन्स्टंट इक्वल टू 0. तर हा झाला स्टँडर्ड फॉर्म. आता स्टँडर्ड फॉर्म आहे, ओके, यालाही आपण डायरेक्टली सॉल्व्ह करू शकतो. अदरवाइज स्टँडर्ड फॉर्म रिड्यूस होत असेल तर बघा, जर रिड्यूस झाला तर लहान नंबर येतात, सॉल्व्ह करायला इझी जाते. ठीक आहे, प्रत्येकाच्या लास्टमध्ये 0 आहे, मीन्स डिवाइडिंग बोथ साइड बाय 10 करूया. तर याला 10 ने डिवाइड केलं तर न्यूमरेटर 10, डिनॉमिनेटर 10 कॅन्सल. याला 10 ने डिवाइड केलं तर 4, याला 10 ने डिवाइड केलं तर 60. कसं आलंय, डिवाइडिंग
बोथ साइड्स बाय 10. हा स्टँडर्ड फॉर्म आलाय. आता आपण याला फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व्ह करूया. ओके. आणि समजा फॅक्टरायझेशन मेथडनी नंबर नसेल भेटत तर फॉर्म्युला मेथड यूज करू. ठीक आहे. इथे काय लिहिता माहिती आहे सर्वांना. याच्या पुढचं प्रॉब्लेम तुम्हालाही सॉल्व्ह करता येतं कारण फॅक्टरायझेशन मेथडचे बरेच प्रॉब्लेम्स आपले झालेले आहेत. हा स्टील तुमच्यासाठी मी सॉल्व्ह करून दाखवते. 1 इंटू 60 60. हा मायनस मायनस मीन्स सबट्रॅक्ट. साइन कशी द्याल? डिफरंट. सबट्रॅक्शन कधी होते? डिफरंट साइन असल्यावर. मिडल टर्म मध्ये लिहिते विथ साइन लिहायचे. आता असे दोन नंबर्स फाइंड करायचे आहे ज्याचा मल्टिप्लिकेशन 60 येते आणि तुम्हाला सांगितलंय लास्ट मध्ये 0 आला तर समजून चालायचं एक फॅक्टर 10 आहे. मोस्ट ऑफ द टाइम 10 नंबर घेऊन आपल्याला फॅक्टर्स मिळतात बट एखाद्या वेळेस होऊ शकते की 10 नंबर घेऊन नाही मिळत तर मग त्यावेळेस दुसरे फॅक्टर शोधा. जसं 15 4 जा 60 होते. 15 इंटू 4 तसेही घेऊ शकता. पहिले मी 0 साठी ट्राय करते. 10 साठी हा 10 चा 0 इथे लिहिला तर हा 6. 10 इंटू 6 60 होतात. राईट आहे. 10 आणि 6 चं सबट्रॅक्शन 4 होते का? हो. 10 मधून 6 मायनस केले तर 4 येतात. येस. म्हणजे हे आपले राईट नंबर्स आहे. करेक्ट नंबर आहे. मग हे साइन कोणाला देतो? ऑलवेज ग्रेटर नंबरला. तुम्ही इथे लिहा ग्रेटर नंबर नाही तर इथे लिहा. जिथे लिहाल तिथे. आणि डिफरंट साइन मग प्लसला डिफरंट काय? तर मायनस. मग आता याला सॉल्व्ह करूया. हा लिहिला मी स्टँडर्ड फॉर्म. सॉल्व्ह कसं करता? फर्स्ट टर्म ॲज इट इज मध्ये फाइंड केलेले नंबर्स लास्ट टर्म ॲज इट इज. फर्स्ट टर्म लास्ट टर्म इक्वल टू 0 ॲज इट इज मध्ये फाइंड केलेले नंबर विथ देअर साइन विथ देअर व्हेरिएबल्स. आता यातून आपल्याला कॉमन काढायचे आहे. कॉमन काढायला नंबर आहे का? नाही आहे. मग कोणाला कॉमन काढा? x ला. 2 पैकी एक x बाहेर निघाला तर एक x राहतो प्लस x बाहेर साइन तर ॲज इट इज राहील. एकच x होता तो बाहेर निघाला. कोण राहिला? 10. मग हाच ब्रॅकेट इथे लिहायचा. ठीक आहे. आता सेकंड ब्रॅकेट समोर काय लिहायचं? तर सेकंड ब्रॅकेट साठी सेकंड अंडरलाईनची स्टार्टिंग बघायची आहे. x आहे जो ऑलरेडी आहे तो डबल लिहाल का पुन्हा? नाही लिहायचा. x आहे मग कोण नाही आहे? -6 नाही दिसत आहे तर -6 ला लिहायचं. जो नाही तो लिहायचा पण त्याच्या साइन सोबत लिहायचं. म्हणजे मायनस आहे तर -6 प्लस असतं तर +6. मग सेम सेम याचा एक ब्रॅकेट आणि उरलेल्याचा दुसरा ब्रॅकेट. असे ज्यावेळेस दोन ब्रॅकेट बाजूला बाजूला लिहितात तर याच्यामध्ये साइन द्यायचं नाही. बाय डिफॉल्ट मल्टिप्लिकेशन साइन. आयदर फर्स्ट ब्रॅकेट इक्वल टू 0 और सेकंड ब्रॅकेट इक्वल टू 0. तर ब्रॅकेट लिहायची आवश्यकता नाही. x इक्वल टू +10 तिकडे गेला तर -10. ओके. हा +10 चा -10 झाला. साइड चेंज केली तर आणि -6 त्या साइडला गेला तर +6. तर x च्या क्वाड्रॅटिक इक्वेशन असल्यामुळे दोन व्हॅल्यू तर भेटणारच होत्या बट एक व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे एक व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. तर x काय आहे? ते x नंबर ऑफ अर्धन पॉट्स आहे. हो ना. x काय आहे? पॉट्स आहे. मग पॉट्स निगेटिव्ह असतात का? कोणी असं म्हणतं का मी आज -6 पॉट्स बनवले? नाही ना. किती म्हणते? आज मी 6 पॉट्स बनवले किंवा आज मी एकच पॉट बनवला. मायनस म्हणतात का? नाही. तर काय नंबर ऑफ पॉट म्हणजे हा निगेटिव्ह राहील का? नाही. तो रॉंग आहे. देअरफॉर नंबर ऑफ pots cannot be negative. मग आपण ही व्हॅल्यू रिजेक्ट करणार आहोत. therefore x equal to -10 is rejected. ही व्हॅल्यू रिजेक्ट करणार तर मग कोणती व्हॅल्यू घ्यायची? x equal to 6 ही व्हॅल्यू घ्यायची. आता आपल्याला फाइंड काय करायचं होतं? बघा जे फाइंड करायचंय x ची व्हॅल्यू आल्यावर बघायचं फाइंड काय करायचं. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट. एका पॉटची प्रोडक्शन कॉस्ट फाइंड करायची आहे अँड नंबर ऑफ पॉट ही मेक्स पर डे. आणि पर डे मीन्स एका दिवसाला किती पॉट बनवले. तर किती पॉट बनवले? x पॉट्स मीन्स 6 पॉट्स. याचं आन्सर आपल्याला मिळाले की एका दिवसाला मिस्टर कसम यांनी 6 पॉट्स बनवले. मग त्या 6 पॉटची टोटल प्राइस तर 600 माहिती आहे. तर एक पॉट बनवायला त्यांना किती रुपये लागले ते विचारले नाही. मग प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट. तर काय लिहिलंय? प्रोडक्शन कॉस्ट ऑफ
इच पॉट म्हणा किंवा 1 पॉट, त्याच्यावरून प्रोडक्शन कॉस्ट मिळते. अदरवाइज टोटल कॉस्ट 600, त्याला 6 पॉट्सनी डिवाइड केलं तर एका पॉटची व्हॅल्यू तसंही मिळेल, ते सुद्धा राईट आहे. किंवा इथे सरळ दिलेलं रिलेशन त्याने सुद्धा फाइंड करू शकता. तुम्ही रिलेशननी फाइंड करते प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट. ठीक आहे, काय लिहिते आहे, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट काय दिलेला आहे बघा, 10x प्लस 40, 10x प्लस 40. ठीक आहे, 10x च्या जागेवर x ची व्हॅल्यू, जी व्हॅल्यू पुटअप करते ती ब्रॅकेट मध्ये लिहत आहे 6 प्लस 40. तुम्हाला माहिती आहे इथे है 106 नाही आहे, 106 आहे का नाही, ब्रॅकेट मध्ये आहे, मीन्स 10 मल्टिप्लाइड बाय 6. मग 10 मल्टिप्लाइड बाय 6 किती होतात, 60 प्लस 40 एज इट इज. 60 प्लस 40 किती आले, 100. तर 1 पॉटची व्हॅल्यू किती आली, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट इज ₹100. तर फायनल आन्सर मी इथे लिहिते, खाली लिहायला आता स्पेस नाही आहे. फायनल आन्सर लिहायचं आहे, तर काय आलं, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट, इथे लिहिते प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट इज रुपीज, किती रुपये आले, एका पॉटची व्हॅल्यू 100. आणखी काय फाइंड करायला लावलं होतं बघा, नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे अँड कसा मेक्स, किती पॉट्स बनवतो तो, x मीन्स 6 पॉट्स पर डे. ओके, तर हे असं पूर्ण सॉल्व झालं की फायनली या साईडचं लिहायचं आहे. वर्ड प्रॉब्लेम आहे, थोडं अंडरस्टँडिंगला कॉम्प्लिकेटेड होता, पण तुम्हाला एक्झाम्पल देऊन समजून सुद्धा सांगितलेलं होतं एक जनरल लॉजिकने. इच अँड एव्हरी स्टेप एक्सप्लेन तर केलीच आहे कॅल्क्युलेशनची. स्टील काही डाऊट्स असले, डिफिकल्टीज असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन कराल. व्हिडिओ आवडला असेलच लाईक कराल, सबस्क्राईब आठवणीने कराल. ओके.